आज आपण CA वर्ल्ड टफेस्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहे ऑफ PNC. सो क्वेश्चन बघा, हाऊ मेनी वेज कॅन 5 बॉयज अँड 5 गर्ल्स बी सिटेन इन रो अँड नो 2 बॉयज सिटिंग टुगेदर. तर हा क्वेश्चन JEEमध्ये पण येतो, जे ॲडव्हान्समध्ये. सो बघू, PNC हा मॅथ्समध्ये म्हणलं तर रिझनिंगसारखं असतं, क्रिटिकल थिंकिंग करावं लागतं त्याच्यात. थँक्यू. बघू आपण बोर्डवर. सो वेलकम गाईज. तर आज CAचा क्वेश्चन सॉल्व करणे आपण. वर्ल्ड टफेस्ट क्वेश्चन आहे CAचा. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून हे PNCचा क्वेश्चन आहे, PNC. सो क्वेश्चन बघू साहेब, पहिले क्वेश्चन काय म्हणतोय, त्याच्यानंतर आपण चालू करू. सो क्वेश्चन बघा काय म्हणतोय, हाऊ मेनी वेज कॅन 5 बॉयज अँड 5 गर्ल्स बी सीटेड इन अ रो सच दॅट नो 2 बॉयज सीटेड टुगेदर. सो 2 मुलं एका सोबत नाही आली पाहिजे आणि 5 मुलं आणि 5 मुलं दिलेले आहे, ज्या एका रूममध्ये सीट झालेले आहे. सो सगळ्यात पहिले आपण यामध्ये गॅप मेथड म्हणजे कितीचे गॅप आहे ते बघू. सगळ्यात पहिले आता एक्झाम्पल घेऊ. हा बघा, हा एक मुलगा, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि एक पाचवा, म्हणजे 5 मुलं आहे. 5 मुलांचं काय येतं, 5 आयोटा. 5 आयोटा जर केलं तर 5 आयोटा म्हणजे 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 120. 120 येतं झाले, 120 येतं. त्याच्यानंतर याच्या पुढे जर बघितलं तर काय येतं, गॅप मेथडमध्ये. गॅप मेथडमध्ये काय येतं आपल्याला, की हे बघा, इथं एक गॅप, तर 2, इथं 3, 4, त्याचे किती आहे, 4 गॅप आहे. सो याच्या पुढे बघू काय येतं, हे 120 ध्यानात ठेवा, 120. सो याच्या पुढे बघितलं तर काय तर गॅप येतं. सो किती गॅप आहे, 4 गॅप आहे. 4 गॅप आहे आणि एक गॅप उरले, एक एक्स्ट्रा एक गॅप नाही आहे त्याच्या, म्हणजे आपण 5 घेतले. सो तर मग आता काय, 5 गर्ल्स आहे. आता 5 गर्ल्स म्हणलं तर त्या काय करताय, 4 गॅप बनवतात. आता याच्यामध्ये आपण फॉर्म्युला बघितला असेल की 1 प्लस करतो आपण प्रत्येक करीता, म्हणजे त्या फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये, तो फॉर्म्युला PNC मध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये, की एक गॅप प्लस करतो. सो त्याचा आन्सर काय येतो, हे 5 बॉईज आणि 5 गर्ल्स. 5 बॉईज मध्ये 4 गॅप केलेला आहे 5 मुलींनी, समजतंय. सो याच्या पुढे जर बघितलं, याच्या पुढे काय आहे, सो 5 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 6 गॅप आहे. 6 गॅप आली. याच्या पुढे बघू, याच्या पुढे काय येतं. सो याच्या पुढे येतं बघा, 6 गॅप आले. त्याच्यानंतर एक आपण टर्म बघितलेली, PNC असं टर्म असते. सो किती आहे, 5 मुलं आहे, 5च मुलं आहे ना, हा 6 गॅप आहे आणि 5 मुली. 6 गॅप आहे, 5 मुली आहे. सो असं येतं. तो या प्रकारचा इथं आहे होता. 6 मुली आहे आणि 5 गॅप आहे. हे 6 गॅप आहे आणि 5 मुली. 6 गॅप आहे आणि 5 मुली. ओके, याचा एक फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला म्हणजे कोणता असतो, की n प्लस n मायनस एक खालचं, याला वयन धरलं आपण, याला r धरलं. n मायनस r या एकामध्ये असतो. सो याला जर आपण क्वेश्चन कोट केला तर काय येतं, 6/6 मायनस 5 आयोटा. सो याचं काय येतं, 6 आयोटा अपॉन 1 आयोटा. सो याचं काय येतं, 6 iota upon 6 iota minus 5 iota, that is equal to 6 iota upon 1 iota, that is equal to 6 iota. So 6 iota म्हणजे किती, 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1, that is equal to 720. 720 येतं त्याचं. मग त्याच्या पुढे बघितलं आपण तर, त्याच्या पुढे बघितलं तर आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं ते. आता मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं 120 ध्यानात ठेवा. 120 जे आलेली होती, 120 म्हणजे काय आलेलं होतं, तर 120 आलं आपल्याला किती किती म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहे. सो 120
इंटू 720 जर केलं तर त्याचा आन्सर होतं 8,600 हा 86,000 86,400. सो याचा आन्सर आहे 86,400. एवढ्या पॉसिबिलिटीज आहे की दोन मुलांनी जर एका रूममध्ये जर एवढे सीटर बसले सो दोन मुलांनाही सिक्युर करणार एकासोबत दोन मुलांचे सीटेड नाही करू शकत. सो किती पॉसिबिलिटी 86,400. सो थँक्यू. क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहे. इट इज आन्सर. सो थँक्यू.